अध्यक्ष महाराज, हो त्यांचं होते ना. मला दोन महत्त्वाच्या विषयांकडे शासनाचं लक्ष वेधायचं आहे. जुहू मिलिटरी ट्रान्समीटर स्टेशनच्या 500 यार्डांमध्ये असलेल्या इमारतींचा पुनर्विकास हा गेल्या 16 वर्षापासून थांबलेला असून या संदर्भामध्ये बहुतांश इमारती या आता 40 वर्षापेक्षा जास्त जुन्या झाल्या असून त्या ठिकाणी आता एक इमारतींना मुंबई महानगरपालिकेची C1ची नोटीस ही या ठिकाणी येऊ लागली आहे. मध्यमवर्गीय कुटुंब त्या इमारतींमध्ये राहत असून जर C1ची नोटीस आली आणि डिलॅपिडेटेड डिक्लेअर झाली तर सर्व सदर कुटुंबांना रस्त्यावर येण्याची वेळ येणार आहे. अध्यक्ष महाराज, त्यामुळे माझी शासनाला ही विनंती आहे की DCR मध्ये या संदर्भामध्ये आणि काही रेग्युलेशन्समध्ये प्रावधान करून या जुहू मिलिटरी ट्रान्समीटर स्टेशनच्या 500 यार्डामध्ये असणाऱ्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग काढावा आणि हे अधिवेशन संपण्याच्या अगोदरच सदर पॉलिसी आणि सदर रेग्युलेशन हे या ठिकाणी विधानसभेमध्येच या ठिकाणी निवेदन शासनाने करावं अशा प्रकारची माझी विनंती आहे. माझी दुसरी विनंती अशी आहे अध्यक्ष महाराज की DN नगर येथे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जमिनीवर असलेल्या ट्रान्समीटर स्टेशनच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा अशाच प्रकारची हाईट रिस्ट्रिक्शन असल्यामुळे गुलमोहर आणि DN नगर या परिसरातील इमारतींचा पुनर्विकास हा खोळंबला असून त्या ठिकाणच्या इमारतीही 40 वर्षापेक्षा जास्त जुन्या झाल्या असून त्यांनाही मुंबई महानगरपालिकेची C1ची नोटीस यायला सुरुवात झालेली आहे. सदर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती मराठी कुटुंब ही राहत असून त्यांना रस्त्यावर येण्याची वेळ ही येणार आहे. अध्यक्ष महाराज, माझी अशी विनंती आहे की DN नगरच्या एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जमिनीवरती असलेल्या ट्रान्समिटिंग स्टेशनच्या टॉवर्सला इतरत्र हलवावे. या ठिकाणी शासनाने एक जागाही आयडेंटिफाय केलेली आहे. त्या जागेचा ऑप्शन हा एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या टीमला देऊन त्यांची त्या ठिकाणी स्थळ पाहणी करून हे टॉवर हलवून लवकरात लवकर त्या ठिकाणी हाईट रिस्ट्रिक्शन असल्यामुळे ते हाईट रिस्ट्रिक्शन लवकरात लवकर शिथिल करून सदर परिसरातील इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करावा. या संदर्भात शासनाने अधिवेशन संपण्याच्या आत निवेदन करावे अशी माझी विनंती आहे.